उद्याचा गुरुवार असल्यामुळे शेतात गेलो संत्रा आणायला आणि थोडं फुलं आणायला. शेताची थोडी भ्रमंती केली. तुरीच्या शेंगा यायला टाईम आहे, पूर्ण बाहेर आलेला आहे. आणि नंतर ही तिघं आमची वाट पाहत बसले होते. घरून दररोज यांना पोळ्या जातात, त्यामुळे ते गाडीचा आवाज आला की गाडीच्या समोरच धावून येतात. यांना पोळ्या टाकल्या आणि झाडाचे संत्र घेतले तोडून पूजेसाठी. गुरुवार असल्यामुळे पूजेलाही लागतात आणि पेटपूजेसाठी सुद्धा. दुसऱ्या रोजचा गुरुवार पूजा मांडली, साधी सोपी सरळ, आणि महालक्ष्मीची पोथी वाचून घेतली. लक्ष्मीचे रूप आणखीच खुलले. आणि नाश्त्यासाठी थोडा भगर केला. बारीक मिरची कापली, जिऱ्याचा तडका दिला आणि चवीनुसार मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि भगर नाश्त्याला केला. तोपर्यंत संत्र्याचं ज्यूस बनवून घेतलं. 3 संत्रे सोलून घेतले आणि त्याला असं बारीक करून ज्युसरमध्ये ज्यूस करून घेतले. या फोतरांचा सुद्धा उपयोग होतो. बारीक पेस्ट करून सुकू घालायचे आणि बारीक बुगडी करून भिजत टाकून केसाला लावायचं. केसाचे सुद्धा छान वाटतं आणि चेहऱ्याला सुद्धा काळे डाग पडलेले पिंपलचे गायब होतात. आणि ज्यूस घेतला बनवून. तसाही ज्यूस पोटासाठी सुद्धा गुणकारी असतो. थोडं गाळून घेतलं, त्यामध्ये बारीक बिया आणि संत्र्याचा थोडा चाबाडा निघते. हे बघा एवढं. आणि घरच्या संत्र्याचा ज्यूस म्हटलं की आणखीच फ्रेश आणि ताजं. या तुम्ही पण प्यायला आणि भगर खायला. तोपर्यंत भगरसुद्धा शिजला. आणि संध्याकाळ देवीच्या नैवेद्यासाठी दहीपुऱ्या लाटून घेतल्या. 2 वाटी कणिक, अर्धी वाटी रवा, थोडं मोहनसाठी तेल आणि दह्याने भिजवायचं. तोपर्यंत इकडे पाक करायला ठेवल्या. छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि तेलात कढईत तळून घेतल्या छान लालसर येईपर्यंत. आणि पाकात टाकून भिजू घातल्या. मुरल्या की छान लागते खायला. असा होतं गुरुवारचं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि देवीला नैवेद्य दाखवला. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. पाकात छान मुरलू, दुसऱ्या रोजपर्यंत छान मुरू द्यायच्या. मुरल्या की आणखी चवीला गोडी येते आणि छान लागते. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.